अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या स्वामी भक्त मैत्रिणींनो, तुमच्या आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण 21 दिवसाची सेवा सांगितली आणि त्यावर खूप कमेंट्स आल्या. ताई, आम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग आम्ही लिखित नामजाप कसं करायचं? ताई, माझ्या घरात लहान बाळ आहे, मला वेळच मिळत नाही. ताई, आमच्या घरात स्वामींची सेवा चालत नाही, पण मनापासून इच्छा आहे, आम्हाला ही सेवा करायची आहे. मग आम्ही काय करू? म्हणून आज खास तुमच्यासाठी ही संधी, साधी सोपी पण खूप प्रभावी सेवा सांगते, जी अण्णासाहेब मोरे यांनी वारंवार सांगितलेली आहे. सेवा मोठी की छोटी नसते, भावना मोठी असते आणि हीच दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाची ओळख आहे, की सामान्य माणसालाही सहज करता येईल अशी सेवा सांगायची. स्वामी प्रकट दिन म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा काळ. या दिवसात मोठा सेवा केल्या तर उत्तमच, जर जे शक्य नसेल तरी स्वतःला दोष देऊ नका. कारण श्री स्वामी समर्थ यांना दिखावा नको असतो, त्यांना आपलं मन हवं असतं. म्हणून जर काहीच शक्य नसेल तर रोज फक्त 5 मिनिटाची सेवा करा. माळ नाही चालेल, ग्रंथ नाही चालेल, दीप नाही, अगरबत्ती नाही चालेल, फक्त फोटोचा फोटो असेल तर त्या स्वामींच्या समोर बसून उभे करा. शांतपणे बसा, डोळे उघडे ठेवा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण जे बोलतो आहोत हे आपल्या कानांनी ऐका. आपलं लक्ष आपल्या आवाजाकडे ठेवा. मन भटकलं तरी परत नावात आणा. इतक्याच सेवा आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी कमीपणा बाळगू नका. महाराजांना अक्षरांची गरज नाही, त्यांना हृदयाची गरज आहे. तुम्ही स्वयंपाक करता करता, बाळाला झोपवता पाणी भरता मनात नामजप करा. मानसिक धर्मातही करू शकता, सूतक असलं तरी करू शकता. नामाला कोणताच बंधन नसतं. कोणाच्याही घरी सेवा मान्य नसते. काही ठिकाणी मांसाहार चालतो. अशा वेळी भांडण करू नका, कोणालाही बदलू नका. फक्त स्वतःसाठी 5 मिनिटं काढा आणि स्वामीसमोर मन मोकळं करा. महाराज, मला जमत नाही, पण तुमची आठवण ठेवायची आहे, एवढं जरी म्हटलं तरी सेवा झाली. कधी कधी आयुष्यात इतकं अडचणी येतात की सेवा कराविषयी वाटत नाही. मनात राग असतो, पण ताण निराशा असते. पण अण्णासाहेब मोरे नेहमी सांगतात, ज्या दिवशी मन सेवा करायला तयार नसतं त्या दिवशी जास्त गरज असते. म्हणून त्या दिवशीच 5 मिनिटं बसा. काही मागू नका, फक्त म्हणा, स्वामी महाराज तुम्ही आहात ना, बस. ताबडतोबड चमत्कार होणार नाही, अडचण लगेच संपणार नाही, पण एका बदल नक्की होईल. मन हलकं होईल, भीती कमी होईल, आशा निर्माण होईल आणि तेथे आशा असते तिथे कृपा येते. अक्कलकोटचा वटवृक्ष समाधी मंदिर हे सगळं मनात उभं राहतं. आपण नावात हरवून जातो. महाराजांच्या नावाची गोडी लागली की त्यांना आपली गोडी लागायला वेळ लागत नाही. म्हणून आजपासून पुढचे 21 दिवस रोज 5 मिनिटं बसायची. सकाळी किंवा रात्री मोबाईल बाजूला ठेवायचं आणि मी आणि माझे महाराज एवढंच मनात ठेवायचं. रडू आलं तरी रडायचं, हसू आलं तरी हसायचं. हीच खरी सेवा आहे. आता दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात अण्णासाहेब मोरे यांनी एक गोष्ट खूप ठामपणे सांगितली आहे, की सेवा करताना 3 गोष्टी लक्षात ठेवा: सातत्य, नम्रता आणि कृतज्ञता. सातत्य म्हणजे रोज थोडंसं का होईना पण करायचं. नम्रता म्हणजे मीच मोठी साधक आहे असा अहंकार नको. आणि कृतज्ञता म्हणजे महाराज तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद ही भावना ठेवायची. त्यांनी सांगितलेली 5 मिनिटाची सेवा असे की, पहिलं मिनिट डोळे बंद करून स्वामीची रूप मनात उभं करा. दुसरं मिनिट शांतपणे नामजाप करा. तिसरं मिनिट आपल्या चुका आठवून क्षमा मागा. चौथं मिनिट कृतज्ञता व्यक्त करा आणि 5वा मिनिट संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करा. ही सेवा इतकी साधी आहे की कोणालाही करता येईल. आणि अण्णासाहेब सांगतात की सेवा म्हणजे फक्त बसून जप नाही, तर वागण्यात बदल हवा. घरात प्रेमाने बोलणं ही सुद्धा सेवा आहे. आई वडिलांना मान देणं ही पण सेवा आहे. अन्न वाया न घालणं ही पण सेवा आहे. दुसऱ्यांचं दुःखात साथ देणं ही पण सेवा आहे. जर काही मिनिटं नामजाप करून दिवसभर रागाने बोलला तर सेवा अपुरी राहते. म्हणून नामजापाबरोबर स्वभावात गोडवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितले की संकट आलं की सेवा सोडू नका, उलट वाढवा. कारण संकट हीच परीक्षा असते. स्वामी भक्ती ही व्यवहारातून
पळ काढण्यासाठी नाही तर व्यवहारात मजबूत करण्यासाठी आहे. म्हणून संसार सांभाळून सेवा करा. पती, मुलं, सासू सासरे याचं कर्तव्य पार पाडताना मनात नाम ठेवा. हेच दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाचं सार आहे. मोठमोठे विधी नाहीत, अवघड नियम नाहीत, फक्त नाम आणि नीट वर्तन. अण्णासाहेबांचे आणखी मार्गदर्शन. मैत्रिणींनो, दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात अण्णासाहेब मोरे सतत सांगतात की नामजाप ही फक्त शब्द नाही तर जीवनातील प्रत्येक क्षणाची साधना आहे. उदाहरणार्थ सकाळी उठून आभार मानण्यापासून रात्री झोपण्यापूर्वी क्षमा मागेपर्यंत सगळ्यांची नामाची ऊर्जा ठेवा. ते म्हणतात सेवा म्हणजे स्वार्थ नाही, समाजसेवा आहे. म्हणून आपण नामजाप करताना शेजाऱ्याला मदत करणे, गरजूंना अन्न देणे किंवा कौटुंबिक प्रेम वाढवणे हे सगळे महाराजांच्या चरणी अर्पण होतात. अनेक भक्तांना अनुभव आला आहे की ही साधी साधना आहे केल्याने आरोग्य सुधारते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि कौटुंबिक सुख वाढते. कारण महाराज करते करविता आहेत. दैनंदिन जीवनातील नामस्मरणात दिवसभर चालता फिरता श्री स्वामी समर्थचा जप करा. बसण्यापूर्वी, उठण्यापूर्वी, जेवणापूर्वी आभार मानताना हे केल्याने मन स्वच्छ राहते आणि नकारात्मकता दूर होते. अण्णासाहेब सांगतात, नाम हे औषध आहे. आजारपणात तणाव जप वाढवा. गोशाळा, कृषी सेवा, उपचार याद्वारेही महाराजांची कृपा मिळते. तसेच दिंडोरी केंद्रात घडते. 21 दिवसात हे अवलंबा. मग तुम्हाला महाराजाची प्रत्यक्ष अनुभूती येईल. मनात शांती, जीवनात प्रगती. जर काही दिवस तुम्ही हीच 5 मिनिटाची सेवा सातत्याने केली तर तुमच्याबद्दल जाणवेल. बोलण्यात संयम होईल, निर्णयात स्थिरता, भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल. हीच खरी स्वामीची कृपा आहे. 21 दिवसाची स्वामी सेवा म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही तर आयुष्याला नवी दिशा देणारी साधना आहे. नामजाप असो किंवा पारायण असो, सातत्याने केल्यावर त्याचे अनेक आध्यात्मिक आणि व्यावहारिक फायदे अनुभवातून सिद्ध झालेले आहेत. अनेक भक्तांनी मनापासून सांगितलेले आहे की 21 दिवस पूर्ण केल्यावर जीवनात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागतात. सर्वप्रथम मानसिक फायदे पाहूया. नियमित नामजप केल्याने मनातील राग, ताण आणि भीती कमी होऊ लागतात. विचाराची गर्दी थांबते आणि मन शांत बसायला शिकवते. एकाग्रता वाढवते आणि नकारात्मक विचाराने जागा सकारात्मक विचार घेतात. दैनंदिन अडचणी येतात पण त्यांना सामोरे जाण्याचा संयम निर्माण होतो. निराशा कमी होते, आशा वाढवते आणि आत्मविश्वास दृढ होतो. अनेक जणी सांगतात की निर्णय घेणं सोपं नाही. कारण मन स्थिर झालं आहे आणि रात्री शांत झोपू लागलं आहे. पुढे आध्यात्मिक फायदा येतात. 21 दिवस सातत्याने सेवा केल्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर आहे अशी अंतर्मनात खात्री निर्माण होते. संकटाचा प्रभाव कमी जाणवतो आणि तारक मंत्राची शक्तीने आपण सुरक्षित आहोत अशी भावना दृढ होते. नामाची गोडी लागते आणि भक्ती वाढवते. मनात अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराची अनुभूती येते. जणू महाराजांच्या चरणी आपण बसले आहोत अशी शांतता लाभते. पापाक्षलन होते, चुका लक्षात येतात, क्षमा मागण्याची वृत्ती वाढते आणि आत्मशांती मिळते. जणू स्वामी चरित्रातील 21व्या अध्यायाचे सार जीवनात उतरते. आता व्यावहारिक फायदे पाहूया. घरातील वातावरण बदल दिसू लागते. पती पत्नीमध्ये समज वाढते, मुलांमध्ये प्रेम निर्माण होते, घरात अनावश्यक वाद कमी होतात, शांती निर्माण होते, आरोग्य सुधारते कारण मन शांत असल्याने शरीरवरचा ताण कमी होतो. आर्थिक अडचणीमध्येही हळूहळू मार्ग दिसू लागतात कारण निर्णय क्षमता सुधारते आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. अण्णासाहेब मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे दिंडोरी प्रणीत सेवा मार्गात नामजापाबरोबर वागण्यात बदल महत्त्वाचा आहे. बदलण्यात गोडवा येतो, वागण्यात सुसंस्कार येतात आणि 21 दिवसात नवीन चांगली सवय मनात रुजतो. दीर्घकालीन परिणाम तर अधिकच सुंदर असतात. 21 दिवसात सातत्याने सेवा केली की जीवनात चमत्कारिक बदल घडतात. इच्छापूर्ती होते, संकटातून मार्ग निघतो आणि भरभराटीची सुरुवात होते. कारण महाराज करते करविता आहेत. भक्तांचा अनुभव असा आहे की ही सेवा म्हणजे परीक्षा आहे. श्रद्धा आणि विश्वासाने पूर्ण केली तर महाराज शेवटपर्यंत साथ देतात आणि आयुष्यात साधना, सुख, समृद्धी आणि स्थैर्य देतात. म्हणून 21 दिवसाची ही साधना मनापासून करा आणि अनुभव स्वतःच्या. माझ्या मैत्रिणीने स्वामी प्रगट दिनानिमित्त मोठी सेवा जमली नाही तरी ही छोटीशी सातत्याने नम्रता ठेवा.
कृतज्ञता ठेवा आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते